राम राम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की मी आज निघालो आहे दाढी करायला। पण दाढी करायला का जावे लागते बरं? तर आपल्या समाजात तुम्हाला उदाहरण देतो। तर आपल्या इथे 4 लोक असतात। तर ते 4 लोकांना जेव्हा मी आता असं आहे ना, असं असतो तेव्हा ते म्हणतात काय किती आळशी आहे हा मुलगा। आणि जेव्हा मी दाढी क्लीन शेव वगैरे करून येतो ना, किंवा शेप वगैरे चांगला देऊन येतो, तर ते म्हणतात क्या सॉलिड दिख रहा है बंदा। तर आय वॉन्ट टू बी इन दॅट सॉलिड दिख रहा है बंदा कॅटेगरी। ओके, तर त्यासाठी नव्हे तर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला ती 4 लोक काही म्हणू द्या, तुम्हाला मागे खेचण्यासाठी तेच प्रमुख असतात। तर त्यांचं ऐकत बसू नका। तुम्ही तुमच्या हेतूने तुम्हाला जेव्हा करायचे तेव्हाच ते काम करा, आणि मुख्य म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा दाढी करा। ओके, तर मी आता निघालो आहे दाढी करायला, आणि आता मी आमच्या शेजारी जे सलून आहे त्याला फोन केला तर तो आता अवेलेबल आहे। मला आशा आहे की तिथे गर्दी नसावी, गर्दी असली तर थोडं थांबावं लागतं, पण ओके, बघूया तिथे गेल्यावर काय होतं ते। मी आता माझी गाडी आहे ना, त्या गाडीवर जाणार आहे, तर बघू तिथे गेल्यावर काय होतं ते। तर मित्रांनो, मी आलेलो आहे आता दाढी करायला। तर मी बघा गाडीवर आलेलो आहे, ही माझी गाडी आहे, गाडीवर आलेलो आहे, आणि तुम्हाला आता मी दुकान दाखवतो त्याचं कसं आहे ते। तर हे आहे असं छोटंसं दुकान, इथे करणार आहे मी दाढी। गाडी तर कमी केली, आता थोडासा शेप द्यायचं। दाढी तर करून झाली माझी, आता चांगला शेप दिलाय। कमेंटमध्ये मला सांगा की मला दाढी चांगली दिसते का नाही ते, आणि का मला ते आयशीमॅनच्या कॅटेगरीमध्ये असायला हवं। ओके, हे पण जरूर सांगा। भेटू एका नवीन पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।